नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज दिवसाची सुरुवात छानच झालेली होती. चला असो, सगळे घरातली काही कामं आवरली आणि एवढे सगळे ब्लाऊज कटिंग करून ठेवले होते. माझ्या बहिणीचे 4 होते, आईचे 4-5 होते. त्यातला एक शिवला होता मी काल, जे की मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंही असेल. तर आज मला जेवढे होतील तेवढं म्हटलं शिवावीत. आणि बऱ्याच ताईच्या कमेंट्स होत्या की तू नऊवारी साडीची शिलाई किती घेते. तर बघा, मागं एक मी नऊवारी साडी शिवली होती 4 वर्षाच्या मुलीची, आषाढी एकादशीच्या अगोदर. तुम्हाला ती दाखवली होती. बऱ्याच ताईंना खूप आवडली आणि खूप छान छान कमेंट आल्या त्यावरती. ताई खूप छान शिवली आहे किंवा त्याचं कटिंग स्टिचिंग दाखव. तर त्याचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ आपल्या दुसऱ्या चॅनलवरती आलेला आहे, जे की मी तुम्हाला व्हिडिओ पण टॅग करते किंवा कधी कधी पोस्ट पण करते. तर तुम्ही बघू शकता तिथे जाऊन तो व्हिडिओ आणि मग तुम्ही ते शिवू शकता तशा पद्धतीने साडी. तर आता साडीची शिलाई किती घेते त्याच्यावर सुद्धा कमेंट्स आलेल्या होत्या. तर साडीची शिलाई म्हणायला गेलं तर आता प्रत्येकाच्या साईजनुसार शिलाई वेगवेगळी असते. साईजनुसार कमी जास्तही होते किंवा पॅटर्ननुसारही कमी जास्त होते. आता कोणाला शाही मस्तानी हवा असतो, तर कोणाला ब्राह्मणी कष्ट हवा असतो, तर कोणाला साधी नऊवारी हवी असते, तर कोणाला राजलक्ष्मी पॅटर्न हवा असतो. म्हणजे प्रत्येकाची चॉईस ही वेगवेगळी असते आणि प्रत्येकाला वेगवेगळं हवं असतं. तर मग आता प्रत्येक साडी शिवण्यासाठी आपल्याला वेगवेगळा टाईम लागतो. आता साधा नॉर्मल साधा कष्ट असेल तर त्याला थोडा वेळ कमी लागतो, म्हणजे कमी तसा लागतोच पण थोडा लागतो. आणि त्यानंतर जे पॅटर्न आपण समोरून जे ओझा असतं साडीचा, तो पॅटर्न बनवतो झिगझॅग मिऱ्यांचा, तर त्याला थोडासा वेळ जास्त लागतो. कारण त्या झिगझॅग मिऱ्या प्लेटा टाकायच्या, त्याला इस्त्री मारायची, परत ते व्यवस्थित सेटिंग करायचं, परत डबल कष्ट असतो पाठीमागं ते शिवायचा, पदर शिवायचा. म्हणजे साडीमधले बरेच पार्ट असतात ते वेगवेगळे आपल्याला पूर्ण अटॅच करून घ्यावे लागतात. आणि साडी फक्त घालून आपल्याला नॉट बांधायची, बाकी ठेवतो आपण, आणि फक्त पदराची पिन करायची. बाकी साडी कुठेही खाली नेसवली वगैरे जात नाही, पूर्ण रेडी करून देत असतो. त्याचबरोबर त्याच्यावरती ब्लाऊज पण शिवला जातो. तर ब्लाऊजची शिलाई तर वेगळी असते. ब्लाऊजची शिलाई साडीमध्ये ॲड मी करत नाही, कारण ब्लाऊज सेपरेट असतो आणि नऊवारी साडी ही सेपरेट असते. आता नऊवारी साडी म्हणायला गेलं तर साईजनुसार, आता मोठ्या साईजची जर आपल्या साईजची शिवली तर मग त्यामध्ये तुम्हाला अस्तर घालावं लागतं. कमीत कमी आता उंचीनुसार कमी जास्त अस्तर असतं. कोणाला 2 मीटर लागतं किंवा कोणाला 2.5 मीटरही लागू शकतं. तर आता उंचीनुसारही थोडंफार कमी जास्त होतं. तर मी मोठ्या मापाची जर नऊवारी शिवली तर 900 रुपये घेते आणि ब्लाऊजचे वेगळे असतात चार्जेस. जसं की ब्लाऊज तुम्हाला जसा पॅटर्न शिवायचा आहे त्यानुसार तुम्ही वेगळा ठरवू शकता. आता जे कोणी शिवतं ना त्यांना बरोबर पॅटर्नही ठरवता येतो आणि बरोबर चार्जेसही ठरवता येतात. पण जे नवीन शिकणारे असतील त्यांना माहीत नसेल तर मी सांगते. तर बघा, 900 रुपये शिलाई मी घेत असते शाही मस्तानी पॅटर्नची, जी मोठ्या साईजची असते, जशी 50, 51, 39 असं साईज असतं त्यांचं. तर त्या साईजची मी इथं घेत असते, म्हणजे थोडक्यात माझ्या साईजची. ठीक आहे, तर तेवढी शिलाई मी 900 रुपये घेत असते आणि ब्लाऊजची वेगळी घेत असते. मग ब्लाऊजचं पॅटर्ननुसार कमी जास्त होऊ शकतं. तर ब्लाऊजचं कसं तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे किंवा साधा सिंपल शिवायचा असेल तर 250 अशा पद्धतीने वेगवेगळी शिलाई मी ठरवत असते. आणि जर तुम्ही आणि जर मोठ्याच मापाची असेल, फक्त साधा कष्ट असेल किंवा ब्रह्मणी कष्ट असेल तर मग त्याच्यामध्ये 700 रुपये घेते. कारण तिथं मग पुढचा ओझ्यामध्ये ना जास्त काही कष्ट नसतात, मग त्यामुळं मग 200 रुपये आपण तिथं कमी घेऊ शकतो. तर ही अशी असते मोठ्या मापाच्या शिलाई. आणि छोट्या मापाची म्हणायला गेलात तर तुम्ही इथं 1 वर्षापासून ते आपण 5 वर्षापर्यंत मी ब्लाऊज सोबत साध्या नऊवारी कष्टामध्ये 500 रुपये घेते आणि झिगझॅगच्या मिऱ्या असतील तर 150 रुपये एक्स्ट्रा घेते, म्हणजे 650 रुपये घेते. आणि जे 5 वर्षाचे 10 वर्षापर्यंत मुली असतात तर त्यांची आपण इथं साध्या नऊवारी कष्ट असतो, ब्राह्मणी कष्ट, तर त्याची शिलाई मी घेत असते 650 रुपये. आणि जर झिगझॅग मिऱ्याच्या प्लेटा वगैरे पुढे ओझा वेगळा असेल डिझाईनमध्ये तर मग मात्र त्याची आपण 150 रुपये वाढवत असतो, जसं की 750 रुपये घेत असते. तर अशा पद्धतीने माझी ही नऊवारी साडीची शिलाई मी माझी अशी ठरवलेली आहे आणि तशीच मी घेत असते. तर नऊवारी साडी ही मी कुठे शिकले, काय शिकले, बऱ्याच ताईंनी कमेंट केलेल्या होत्या. तर बघा, मी क्लासही लावला होता आणि त्यातून मला थोडंफार तर शिकायला मिळालंच होतं. पण बऱ्याच गोष्टी आपण आपल्या दिमागानेही शिकू शकतो. तसं की
मला आवड होती म्हणून मी बऱ्याच गोष्टी जुळवून बघितल्या. त्यानंतर मग मी त्यामध्ये शिकले. तर आता कसं काय हे सगळं मी माझी जे पूर्ण शिलाईची म्हणजे जी मी फॅशन डिझायनरची जर्नी आहे ती मी एखाद्या सेपरेट व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेल. जसं की टेलरिंग काम मी कसं केलं, काय कुठे शिकले हे सगळं. तर बघा, आता माझं हे काम झालेलंच होतं. मी तुम्हाला जे काही शिलाई होती ते तुम्हाला सांगितली. तुम्ही शिवता का तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि वेगवेगळे पॅटर्न तुम्ही शिवत राहा. म्हणजे कसं आपल्याला ब्लाऊजच नाही तर इतर सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. म्हणजे तुमच्याकडे गिराईकही भरपूर असतं. आणि त्याचबरोबर वेगवेगळे पॅटर्न आता कस्टमर नुसार आपल्याला वेगवेगळे डिमांड असती कस्टमरची, तसं तसं शिवूनही द्यावं लागतं. तर त्याच्यामुळे आपल्याला सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजे. मग त्यामध्ये सगळंच टेलरिंगचं आलं, ड्रेस वगैरे, नऊवारी साडी, ब्लाऊज हे सगळंच. तर चला, असो तुमच्या कमेंटची तुम्हाला उत्तरं मिळाली असतील. बारीकचे तर बघा, मस्त भेळ बनवायची चालू आहे. बाहेर मस्त पाऊस येतोय, पावसाचं वातावरण झालंय. आणि सोनूला खायची होती भेळ. आणि ताजी ताजी आमच्या जवळ भेळची भट्टी आहे. तर ताजी ताजी करून मिळते. उद्या शुक्रवार असल्यामुळे ते आदल्या दिवशी बनवतात आणि ताजी ताजी नेतात. तर मग इतरचे सगळे लोक घेऊन येतात भेळ. आदल्या दिवशी नाही, सकाळी बनवली. सकाळीच बनवून ठेवली त्यांनी. आदल्या दिवशी सकाळी असते की, मग मी तेच म्हणलं ना तुला पण. तर असं भूक लागली होती लई. सकाळची भाजी भाकरी चपाती हे सगळं बनवलेलं होतं. थोडीशी भाजी चपाती खाल्ली, भाजी थोडी पुरली नाही. म्हटलं दादा दुसरी भाजी वगैरे बनवून आपलं भेळ बनवावी. तर सोनू टॅमॅटो, कांदा, काकडी चिरणार आहे आणि मी त्याच्यात मिक्स करणार आहे. आणि मला शिवायचं सुद्धा आहे. माझ्या 2च ब्लाऊज पूर्ण झालेले आहेत. आणि बघू आता कसं कसं काय काय होतंय. 1-2 ब्लाऊज अजून करीन थोडी भेळ खाऊन. कारण एवढ्यामध्ये कामच उरकत नाहीये. आणि जास्त काय अर्जंट ब्लाऊज नसल्यामुळे मी निवांत आहे आता सध्या. आणि आईचे ब्लाऊज शिवायला चालू. आईचे आईचे शिवायचे ब्लाऊज. तर ही पापडी ना, ही पापडी आमच्या सोनूला लई आवडते. विशूला पण लई आवडते. विशू मोबाईल वर धरते. ये इकडे बाळा, धर विशू. हा काय धरणार असंच खाय. हे दाखव, भेळ दाखव, भेळ दाखव बरं. आणि मला ही शेव पण खूप आवडते. मिक्स नाही करून बाजूला काढून घ्या. त्याच्यामध्ये ना सगळं असते. ही चिवडा जास्त टाक म्हणलं मग त्याने. हे असलं ही जी बुंदी ना ती नाही जास्त आवडत मला. चिवडा जास्त आवडत. मम्मीला म्हणजे मका पोहेच खूप आवडतात. पोहे एक्स्ट्रा आणले तर, कारण हे इतके क्रिस्पी इतके छान लागतात ना. पापडीला छान लागतात. मुलांना घरी असलं प्लेट आणली होती ना ग मी, त्यात बारीक चिरते. त्याच्यात टाकायचे डायरेक्ट. चिर ना टोमॅटो चांगलं. किती मोठं टोमॅटो व्हायला घालायची. तर मस्त भेळ बनवू आता, खाऊ आणि मग हे. मुलं घरी असले ना काहीतरी चटरपटर चालूच असते. काय मुलं घरी नसले ना मग माझ्या शेवटचे काम चालू असतं. जेवण करायचं विसरते कामामध्ये. तू काम करते आम्ही येतात. घरी असले नाही ह्यांना काही ना काही खायची इच्छा होती. आता मला म्हणत होते काहीतरी, काय म्हणली होती तू? फ्रेंच फ्राईज. हा, फ्रेंच फ्राईज बनवायची होती बटाट्याची. ती म्हणत होती मला. पण म्हटलं ते बनवायला आणि करायला खूप वेळ लागते बाई. झटपट आपलं 100 रुपयाची भेळ आण, आपण भेळ बनवू आणि खाऊ. आणि भेळ हा पदार्थ माझा तरी खूप आवडीचा आहे. तुम्हाला आवडते का कमेंट करून सांगा. खूप हुशार आहे ना विषय. त्याला हुशार म्हणलं तर मग येतो का. मला ऐकायला जास्त आवडत. बटाट्याची भजी पाहिजे होते मस्त गरमागरम. होय मम्मी, पाऊस म्हणून किती फुल आलाय. बटाटा भजी खूप भारी करतात. तुम्हाला त्याची रेसिपी दाखवतो ना चांगली. हे ना मम्मीला नाही काही डोला लय लाईक झालेले आहेत. लिस फुल आलाय मग पाऊस म्हणून. फोटो
अजून कांदा चिरायचा आहे आणि इकडे मी चिरते पटापटा. बघ किती बारीक चिरलं. छान चिरलं. 3 पर्यंत आलाय फुल. बारीक बारीक. बाजूला शेव काढून ठेवते. एकडे तू जास्त शेव नाही. तर तुम्हाला अशी पाऊस येत असेल तर भेळ वगैरे काहीतरी चटरपटर खायला आवडतं का? तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. सगळं भेळमध्ये चिरून वगैरे टाकलं, काकडी टॅमॅटो हे सगळं आता काय काय टाकलं ते तुम्हाला पुढे सांगते. आणि मस्त अशी मिक्स करून घेतली आणि खूप टेस्टी झाली होती. बघा ह्याच्यात काय काय टाकलंय. काकडी, कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ आणि चटणी आणि मग मिक्स करून घेतलंय. आणि जे भेळमधलं फरसाण होतं त्यांनी ते आणलेलं होतं ते आणि मुरमुरे आणि शेव इतकं मस्त झालंय ना. मस्त. चल खायला आता बंद करून दे. त्यानंतर भेळ वगैरे खाऊन झाली आणि हे कटोरी ब्लाऊज शिवला होता आईचा. काल एक शिवला होता काल आणि आज 2 शिवून घेतले. तर अजून 2 बाकी होते जे की काठपदर साडीवरचे होते. तर सगळे ब्लाऊज झाले ना मग मात्र तुम्हाला सगळं शेअर दाखवेल सुद्धा किती शिवले काय हे सगळं. आणि त्यानंतर ठेवून देते म्हटलं आता, कारण त्याला काजे बटनही करायचे होते. तर ते सगळं करायला आता म्हटलं नंतर करूयात. तर हा एक होता ब्लाऊज. तर हा एक मस्त असा ब्लाऊज होता. तर हा मी काल शिवला होता आणि आता मग वशी दाखवले ते खालचे ते आज शिवलेले आहेत. तर चाललेलं आहे असं थोडं थोडं काम. एवढ्यात काय अर्जंट नाही आहे. बरेच आहेत काही ब्लाऊज पण म्हटलं चला तिचेही शिवून घ्यावेत म्हटलं. तिला अचानक जायचं असेल तर मग पटकन देता येतील. तर त्यानंतर बसले मग सगळं आवरून घेतलं आणि मग स्वयंपाकाला लागले. तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये जेवणासाठी मस्त भाकरी बनवली होती आणि काही चपाती बाकी होती सकाळची. आणि मस्त अशी कापण्या बनवल्या होत्या बटाट्याच्या कात्र्या. तर ह्या कात्र्या खूप टेस्टी आणि खूपच छान लागतात. तर मस्त मॅगी मसाला बनवून म्हणजे मॅगी मसाला टाकून बनवलेले आहेत. जी आपण मस्त मोहरीची फोडणी द्यायची, त्यामध्ये तेलात मस्त भाजून घ्यायच्या. तर कसं काही एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेसिपी शेअर करेल. आणि विशूला अशी भेंडी खूप आवडते तर भेंडी पण बनवलेली होती. आज दोघाच्या तऱ्याच्या 2 भाज्या बनवल्या होत्या, कारण सोनूला अशा कापण्या आवडतात आणि विशालला मात्र भेंडी आवडते. तर दोन्ही मुलांच्या आवडीच्या 2 भाज्या बनवल्या. आणि आमचं काही नाही, आम्ही काही खातो दोघंजणं, म्हणजे कोणतीही मुलांच्या आवडीची भाजी असो ती खात असतो. तर चला. आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता पटकन लगेच जेवायला घ्यावं. लगेचच जेवायला घेतलं आणि जेवण वगैरे करून मग म्हटलं थोडंफार ब्लाऊजचं कटिंग झालं तर करून ठेवते, नाहीतर मग सकाळी करते. तर आजचं काही असतं माझं हे कामाचं रुटीन. आजचं तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करत जा, जेणेकरून मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी शेअर करायचा प्रयत्न करते आहे हळूहळू. आणि मला रेसिपी बनवायला खूप जास्त आवडते आणि शेअर करायला पण खूप जास्त आवडते. त्यामुळे मी डेली व्लॉगमध्ये एखादी तरी रेसिपी तुम्हाला दाखवत जाईल. तुम्हाला बघायला आवडेल का तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर वेगवेगळ्या रेसिपी बनवायला आणि खायलासुद्धा मला खूप आवडतात. तर आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एक